जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर व्ही ए कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांचे जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 11. भोजराज थंड पावलं टाकीत शयनकक्षेकडे निघाले. दार लोटलेलं होतं. तिथंच थोडा वेळ थबकले, परत फिरले. काही पावलं गेले, पुन्हा थबकले. त्यांनी वळून पाहिलं, परत फिरले. दाराशी आले. त्यांनी दार हळूच ढकलून पाहिलं. उघडंच होतं की. भोजराजांना बरं वाटलं. याचा अर्थ भोजराजांच्या मुखावर स्मित झळकलं. त्यांनी आत पाऊल टाकलं आणि तसेच हात पाठीमागं करून दार हळूच लावलं. वळून कडी घातली. मिरेला चाहूल लागली. ती सटपटून उभी राहिली. पलंगावरून झटकन बाजूला झाली. घाबरलीस? तुला काय वाटलं? मीरा काहीच बोलली नाही. तशीच उभी राहिली. भोजराज थोडे पुढे सरकले. त्यांनी तिचे दोन्ही हात धरले. ते पलंगावर जाऊन बसले. त्यांनी हात धरून मिरेला जवळ बसवून घेतलं. मीरा संकोचून त्यांच्याजवळ बसली. तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. चटकन उभी राहिली. तिनं खाली वाकून भोजराजांचे चढाव हळूच काढले आणि ते पलंगाखाली सरकवले. नंतर तिनं त्यांच्या पायांवर डोकं टेकलं. भोजराजांच्या मनात आलं, काय काजल तरी, उगीच मला बिचकवलं, माझी थट्टा केली. ते आपल्याशीच हसले. त्यांनी मिरेचे हात पुन्हा हाती घेतले. त्यांची काळछेलं लाल झाली. गरम रक्त सळसळ सर्वांगातून दौडत होतं असं त्यांना वाटलं. त्यांच्या सर्वांगावर तरारून काटा आला. अंग शहारलं. त्यांचा आवाज बदलला. तिला आपल्या शेजारी बसवून घेता घेता म्हणाले, तुमचा आमचा अजून परिचय नाही. आपणाशी आम्ही म्हणून अजून एकही शब्द बोललेलो नाही. आज तुमची आमची पहिली मुलाखत होते. हे ऐकताच मीरा खळखळून हसली. इतकी की त्या प्रशांत वेळी तिच्या हसण्यानंही भोजराज बिचकले. का? हसायला काय झालं? त्यांनी विचारलं. हसू नको तर काय करू? तिनं मोकळेपणानं बोलायला सुरुवात केली. कान्हा, तुझा माझा परिचय नाही होय? तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? ती पुन्हा लाजली. कान्हा, तुझा नेहमीचा वेश का रे टाकून दिलास? मोर मुकुट टाकलास? कुठं? नि हा झब्बा, नि हा पायजमा, नि ही तलवार? पण कान्हा, तू मला आवडतोस, कुठल्याही वेशात आवडतोस. मात्र तुझा पितांबर, तो निळा शेला, त्यात खोवलेली ती बासरी, हेच रूप मला जास्त आवडतं. मी तुला ओळखलं. बैस, तू माझे हात धरलेस ना, तेव्हाच ओळखलं मी. भोजराजानं सुस्कारा सोडला. मिरेनं म्हटलं, कान्हा, दूध घेणार ना? छान आहे, केशरी दूध आहे. मिरेनं एक पेला उचलला. भोजराजांनी हात पुढे केला. मिरेनं म्हटलं, कान्हा, विसरलास का रे? तू माझ्या हातून नेहमी दूध घेतोस ना. असं म्हणून मिरेनं आपल्या हातानं पेला भोजराजांच्या मुखाला लावला. भोजराजांनी दुधाचे 2-4 घोट घेतले. मात्र त्यांना वाटलं आपल्या सर्वांगातून काही शीतल प्रवाह वाहत आहे. शरीरावर सुखांचे रोमांच उभे राहत आहेत. अंगावर सुगंधी पारिजातकांचा हळूच जणू कोणी शिडकावाच करत आहे. विकारांची नि विचारांची सारी खळबळ शांत होत आहे आणि त्यांच्या पापण्या जड झाल्या, अलगद मिटल्या गेल्या. हे असं 15 दिवस गेले. भोजराज शयनकक्षेकडे निघाले की इथं नाहीतर तिथं कुठं तरी काजल भेटायचीच. मिरेची दासी म्हणून तीच होती ना, आणि भेटली की काहीतरी निमित्तानं बोलायचीच. प्रथम तिचं बोलणं साधंसुद्धा आहे असं वाटायचं, पण 4-8 दिवसातच ती वेगळंच काही विचारते आहे असं भोजराजांच्या ध्यानात आलं. सरकार, काल दुधात खडीसाखर विरघळली होती ना? दूध गोड होतं ना? सरकार, दुधाला केशर लावलं होतं, पण दूध पुरलं का? सरकार, काल 13 गुणी विडा लावून दिला होता, रंगला का? सरकार, आपल्या महालात रातराणीची एक फांदी ठेवली होती, पाण्यात घालून ठेवली होती. दिवसा कळ्याच असतात, पण रात्री आपोआप उमलतात. सुरेख सुगंधानं दालन दळवळून गेलं असेल ना? तिचं बोलणं विचारणं आता त्यांच्या ध्यानी येऊ लागलं. छे, 15 दिवस झाले तरी दुधाला गोडी आलेलीच नाही. दुधाचे पेले तसेच राहिले आहेत. या केशरी दुधाची चवही आपल्या ओठांना लागलेली नाही. विडा घेतला, पण त्यात चुनाच अधिक होता म्हणायचा. तोंड भाजलं. रात्रणीची फुलं उमलली नाहीत. अजूनही त्या कळ्याच आहेत. काय करावं? एक क्षणभर विचार मनात चमकून गेला. या चतुर दासीलाच मार्ग विचारावा का? तिलाच विश्वासात घेतलं तर? आपण आपलं दुःख कुणालाच सांगू शकत नाही. वडीलधारी मंडळीही काही सूचना देत असतात. त्या सूचनांनाही काही अर्थ असतो, काही गृहीत कृत्य असतात.
हे आता ध्यानात येत आहे. युवराज, स्नान करताना अंग चांगलं तेलानं मर्दन करून घेत जावं. युवराज, सध्या भरपूर विश्रांती घ्यावी. पहाटे लवकर उठण्याची घाई कशाला? मोहिमेवर निघायची वेळ आली की विश्रांती संपलीच म्हणायची. पण त्यांना काही माहीत की त्यांचं गृहीत कृत्यच अनाठायी आहे म्हणून. पण काजलला विचारणं आपणाला शोभेल का? काही झालं तरी ती दासी. आपलं दुःख आपण स्वतःच आहे. युद्धातील तलवारीच्या घावागत. पण तो घाव पराक्रमाचं चिन्ह असतं. अभिमानानं मिरवता येतो. पण हा घाव असा आहे की विव्हळता यायचं नाही. घाव कुणाला दिसायचा नाही. अभिमान बाळगता यायचा नाही. नी ही जखम कुठल्याही औषधानं भरून येणारी नाही. मलाच मार्ग काढायला हवा. पण कसा? कसा? मिरेचा एक प्रशस्त दिवाणखाना होता. त्या दिवाणखान्याच्या 2 बाजूंना 2 खोल्या होत्या. त्या दोन्ही खोल्यांना दिवाणखान्यात उघडणारे दरवाजे होते. तसेच बाहेर जाण्याजोगे सज्जात उघडणारे दरवाजेही होते. या दोन्ही खोल्यांच्या 2 लांब रुंद जाळीदार खिडक्या दिवाणखान्यात उघडणाऱ्या होत्या. त्यांना चिकाचे पडदे असत. खोलीत प्रवेश करून त्या खिडकीजवळ आतल्या बाजूनं बसलं तर दिवाणखान्यातील दिसू शके, ऐकू येई. परंतु चिकाच्या पडद्यामुळं नि त्या खोलीतला प्रकाश दारं लावून मंद करता येत असल्यानं त्या खोलीत अगदी खिडकीजवळ कोणी येऊन बसलं तरी दिवाणखान्यातील व्यक्तींना पत्ता लागत नसे. राजकारणाच्या दृष्टीनं राजवाड्यात अशा तऱ्हेची बांधणी आवश्यकच असे. कित्येक ठिकाणी तर राजवाड्यात लांब रुंद भिंतीतून रस्त्यानी जिने असत आणि दिवाणखान्यात एखाद्या ठिकाणी दरवाजा आहे हे लक्षातही येत नसे. हे चोर दरवाजे राजवाड्यातही कुठं काय खलबतं चालली आहेत हे ऐकण्यासाठी असत किंवा वेळ प्रसंगी निसटून जाण्यासाठी असत. भोजराजांच्या मनात आलं, खरं स्वरूप तरी काय आहे हे शोधलं पाहिजे. त्यासाठी तिच्या नकळतच तिच्यावर ध्यान ठेवलं पाहिजे. म्हणून एक दिवस भोजराज त्या खोलीत आले. त्यांनी सज्जातला दरवाजा बंद केला. दिवाणखान्याकडचा दरवाजा बंद होताच खिडकीच्या पडद्याआड ते एका लाकडी आराम खुर्चीवर बसले. त्यांना मीरा आणि तिची दासी चंदा दिसत होत्या. त्यांचं बोलणं खडानखडा ऐकू येत होतं. पण भोजराजांचं अस्तित्व त्यांना मुळी जाणवत नव्हतं. त्या मोकळेपणानं गप्पा मारीत होत्या. मीरा एका सुंदर लाकडी खुर्चीवर बसली होती. तिनं आपला एक पाय पादपीठावर ठेवला होता. चंदाच्या हातात मेहंदीची वाटी होती. ती काडीनं मीरेच्या पायावर मेहंदीनं रेखाकृती रेखाटत होती. का कुणास ठाऊक, पण चंदा प्रसन्न होती. खुदुखुदू हसत होती. मीरेनं न राहून विचारलं, चंदा, आज कोण खुशीत दिसत आहेस ती? आज ना, आज मला फार आनंद झाला आहे. हो, एवढा कशाचा? ओळख पाहू. त्यात काय आहे, तुला किता भेटला असेल. चंदा हे ऐकताच अशी काही सुरेख लाजली की विचारू नका. तिनं डोळं खाली लववले नि मानेनं होकार दिला. सांग तर. की नाही, आज सोमवार ना, मी दर्शनाला गेले होते. शिवमंदिर जरा दूरच आहे, गावाच्या एका टोकाला. मी आपले चालले होते माझ्याच नादात. गीता उंटावरून आले. माझं लक्षच नाही. ते उंटावर नि मी पायी. मी कशाला वर पाहू? तर 2दा-3दा म्हणाले, आम्हाला तहान लागली आहे. मी न पाहताच उत्तर दिलं, या मंदिरात विहीर आहे, तिथं जावं. आपणही मंदिरातच निघाला आहात ना, मग चला, आम्ही पोहोचवतो. मला भीतीच वाटली. मी पळत सुटले. पण उंटाच्या लांब लांब टांगा, पुढं किती पळणार मी. मी जीवाच्या आकांतानं ओरडले, गीता. तो सांडणी स्वार म्हणाला, आलो. मग मी वर पाहिलं आणि आता मात्र लाजून पळाले. तेही मंदिरात आले. मी पायरीवरच थांबले होते. मंदिरातल्या विहिरीवर गेलो. त्यांनी म्हटलं, तहान लागली, पाणी नाही देणार. मी लाजले. म्हटलं, आज कळशी नाही, काय करू. ते पायरीवर बसले नि आपल्याच ओंजळीनं पाणी प्यायले. मग मला म्हणाले, ठीक आहे, तुला माझी तहान लागली होती ना, मग आज माझ्या ओंजळीनं तू पाणी पी. असं म्हणून त्यांनी ओंजळ भरली. दयारी, त्यांच्या ओंजळीनं मी पाणी प्यायले. पाणी नाही, ते इतकं गोड होतं की जणू अमृतच. मग आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि परत फिरलो. मुद्दामच उंटावर बसलो नाही, तेही पायीच चालले. म्हणाले, तू इकडं चित्तोडला आल्याचं कळलं. म्हटलं, आपल्याला काय, आपली तरवार आपल्याला कुठंही भाकरी मिळवून देईल म्हणून निघून आलो. तुझाच विचार करीत होतो. म्हटलं, चित्तोडमध्ये तुला शोधायची कशी, तर अनायासे तू दिसलीस. मीरेनं ते ऐकलं आणि तिनं म्हटलं, तुझा किता किती चांगला आहे. तुझ्यासाठी धावतच इथं आला. त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे. नाहीतर माझा कान्हा दुष्ट आहे, मेला, किती दिवसात भेटला नाही. अगं, अशी मी सासूबाईंना सांगून निघाले.
म्हटलं सोमवारचं दर्शन घेऊन येते. खरं सांगू का, दर्शन बिर्शन घेण्याचा नुसता बहाणाच केला. म्हटलं मंदिरात कान्हा भेटेल म्हणून गेले. दर्शन घेतलं. तुझ्यासारखी मीही पाण्यावर गेले, पाणी प्यायले, मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा एवढ्यासाठीच की कान्हा इकडं तिकडं कुठं दिसतो का ते पाहावं. देवाच्या दारी क्षणभर बसावं म्हणतात. मी त्या निमित्तानं माझ्या कन्हैयाची वाट पाहत कितीतरी वेळ पायरीवर बसून राहिले, पण कान्हा आला नाही. तुझा किती चांगला आहे ग. तो तुला शोधित आला. माझ्या कन्हैयाला यायला काय झालं? त्याला मी इकडं आहे हे कळलं नसेल का? वाट तरी किती पाहायची. हे ऐकलं मात्र भोजराजांचा संताप झाला. त्यांनी दरवाजावर लाथ मारून प्रवेश केला. कन्हैया? कोण आहे हा कन्हैया? त्याची वाट पाहतेस काय? काजलला फसवलंस? कन्हैया म्हणजे भावली आहे सांगून, पण मी फसणार नाही. भोजराजांचा तो अवतार पाहून दोघीही सटपटून उभा राहिल्या. भोजराज चंद्रावर कडाडले. चल बाहेर हो, जा. त्यांनी तिला बोटानं बाहेर जाण्याची खूण केली. ती बाहेर जाताच ते मिरेवर कडाडले. कान्हा म्हणजे भावली काय ग? तू भावलीची वाट पाहतेस? मंदिरात दर्शनाचा बहाणा करून गेलीस, ती काय हा भावला तुला तिथं भेटणार होता? आणि त्यांनी तिच्या खाडकन श्रीमुखात ठेवून दिली. मीरा खाली कोसळली. तिच्या तोंडातून रक्त आलं. ती स्फुंदत म्हणाली, नाही हो, माझा गिरधर गोपालच आहे, दुसरा कोणी नाही. भोजराज विचार करून थकला. 2-4 दिवस मीरेच्या महालाकडे फिरकलाच नाही. नंतर एक दिवस दिवसा गेला तरी तिनं का आला नाहीत म्हणून विचारलंही नाही. ती रुसली नाही. किंबहुना 2-4 दिवसात भेट झाली नाही हेही तिच्या गावात नव्हतं. आलात या, बसलात बसा, नसेल यायचं तर नका येऊ, अशी तिची मनोवृत्ती पाहून भोजराजांना फार वाईट वाटलं. पतीची ओढ, उत्सुकता, भीती, लज्जा यापैकी कोणतीच भावना तिच्या अंतःकरणात अंकुरत नव्हती. तेव्हा या मुलीला शृंगाराचे प्राथमिक पाठ तरी कोणी द्यायचे आणि कसे द्यायचे? भोजराज विचार करीतच मिरेच्या महालात आले. आपण श्रीमुखात भडकवली तसं करायला नको होतं. जरा नाजूकच प्रकरण आहे, नाजूकपणानंच हाताळून पाहायला हवं. मीरा एक पुष्पमाला गुंफीत होती बसली. तिची दासी चंदा तिथं होती, पण भोजराज येताच ती प्रणाम करून निघून गेली. वा, आज पुष्पमाला गुंफते आहेस? कुणासाठी? माझ्या कृष्णासाठी, मीरेनं उत्तर दिलं. भोजराज खिन्न झाले. क्षणभर थांबून त्यांनी विचारलं, तुला फुलं आवडतात? हो तर, सुरेख सुगंधी फुलं कुणाला नाही आवडणार? कोणती फुलं आवडतात? मोगरा, जाई, जुई, पण कमळ मला सर्वात अधिक आवडतं. हो, तुला माहीत आहे का की कमळ उमललं की त्यावर भ्रमर येतात? हो, मी पाहिलं आहे. आमच्या घरात तळ्यात कमळं होती. मी तळ्याकाठी बसत असे. सकाळी कमळं उमलायची. सगळीच कमळं काही सकाळी नाही उमलत, काही कमळं रात्री उमलतात. हो, त्यांना कुमुद म्हणतात. हो, पण कमळ उमलली की भ्रमर कशासाठी येतात? कमळात मध असतो, भ्रमर तो मध पितात. मला वाटतं भ्रमर कमळावर प्रेम करतो, असं म्हणून त्यानं तिच्याकडे साभिप्राय पाहिलं. ती हसली. मलाही तसंच वाटतं. भोजराजांना आनंद झाला. तेवढ्यात ती म्हणाली, कृष्णाचं मुख हे कमळ आहे, कृष्णाचे चरण हे कमळ आहेत. आपलं मन भ्रमरासारखं त्याच्यावर प्रेम करतं, होय ना? भोजराज एकदम चुप्प बसले. नंतर विचार करून म्हणाले, मीरा, मला वाटतं की कुणीही पुरुष काही कमळ नसतो. कमळ असते स्त्री आणि पती असतो चंद्र, कारण तो रात्री उगवतो ना, आणि त्याच्या येण्यानं स्त्री उमलते कुमुदिनीसारखी, हो की नाही? तुम्ही म्हणता ते खरं आहे. रात्र झाली ना की माझे डोळे मिटतात. तुम्ही म्हणता तशी ती कमळं मिटतात आणि मग माझ्या कृष्णाचं दर्शन होतं. त्याचं हसरं मुख म्हणजे चंद्र. तो चंद्र उगवला की माझ्या हृदयाच्या पाकळ्या उमलू लागतात. डोळे म्हणजे सूर्यविकासी कमळ, हृदय ही रात्रविकासी कुमुदिनी आहे. भोजराजांना हे ऐकलं नि आपला ओठ चावला. पुन्हा म्हणाले, मीरा, तुला माहीत आहे का, एकदा कृष्णानं गोपींची सारी वस्त्र झाडावर नेऊन ठेवली. त्या विवस्त्रच पाण्यात उभ्या राहिल्या. तुझ्या लाडक्या कृष्णानं आपल्या लाडक्या गोपींना असं विवस्त्र केलं होतं. मला माहीत आहे, मीही होते ना त्या गोपींमध्ये. आम्ही गोकुळातल्या गोपी, एकेकीचा एक स्वभाव, प्रत्येकीची वृत्ती वेगळी. कृष्ण तर देव, त्याला भेटायचं सारे मारे मनात यायचं, पण कुणी आपल्या वृत्ती सोडवायला तयार होत नव्हत्या.
त्या वृत्तीच तर आडेतात. मग कशी भेट होईल? वृत्तींची वस्त्र फेकून दिल्याबरोबर आम्ही स्वस्वरूपात उभ्या राहिलो. आम्हालाच काय, साऱ्यांनाच असं स्वस्वरूपात उभं ठाकल्याशिवाय कृष्णाचं दर्शन होत नाही. भोजराजांच्या मनात आलं, हिला सूचक बोलून काहीच कळत नाही. पती पत्नीतील प्रेमभाव हिच्या अंतःकरणात जागृत कसा होत नाही? तेव्हा आड पडदा न ठेवता तिला सरळच काही सवाल टाकायला हवा. म्हणून त्यांनी म्हटलं, मीरा, तुला एक विचारायचं आहे. विचारा की. बाळ कसं जन्माला येतं ग? मीरा हसली. गोड स्मितहास्य करीतच म्हणली, सांगू का, माझा कृष्णच नाना रूपं घेतो. सारी त्याचीच रूपं, सारी त्याचीच लीला. बाळ जन्माला येतं असं मी नाही म्हणत. मी म्हणते माझा नंदकिशोर अवतार घेतो. लहान बाळाचं ते गोजीरवाणं गोब्रं रूप पाहून तुम्हाला कन्हैयाचीच आठवण येईल बघा, हो की नाही? भोजराजा ताडकन उठले. संतापानं चालू लागले. जिन्याजवळ काजल भेटली आणि ते म्हणाले, काजल, चल पटकन, मला आता स्नान करायचं आहे. थंड पाण्यानं अंगाची लाही लाही होते आहे. थंड पाण्याचे हांडे डोक्यावर ओतल्या वाचून बरं नाही वाटायचं. काजल. जी सरकार. असं म्हणत काजल पुढे निघाली.